पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 29 एप्रिलला पुण्यात होणाऱ्या सभेचं ठिकाण बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आधी ही सभा पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती, मात्र आता ही सभा पुण्यातील रेसकोर्सच्या मैदानावर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सभेला होणारी गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं भाजपकडून सांगण्यात आलंय। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। मंदार, सभेच्या स्थळामध्ये बदल का करण्यात आला आणि या दोन्ही मैदानांमध्ये फरक काय? पुण्यात 29 एप्रिलला संध्याकाळी महायुतीच्या पुणे जिल्ह्यातील 4ही उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची सभा आयोजित करण्यात आली आहे। आधी ही सभा सप महाविद्यालयाच्या मैदानावरती आयोजित करण्यात आली होती, मात्र हे ठिकाण बदलण्यात आलंय। आता रेसकोर्सच्या मैदानावरती ही सभा आयोजित करण्यात येणार आहे आणि कारण हे दिलं जात आहे ते म्हणजे या सभेला होणाऱ्या गर्दीचं आणि त्यामुळं मोठं मैदान निवडण्यासाठी रेसकोर्सची निवड करण्यात आली आहे। तू जो प्रश्न विचारला होता की सभेचं ठिकाण का बदलण्यात आलं, तर एक तर रेसकोर्सचं मैदान मोठं आहे आणि त्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी आणि सुरक्षेचा प्रश्न पाहता रेसकोर्सचं मैदान हे अधिक संयुक्तिक ठरू शकतं, यामुळे याचा निर्णय घेण्यात आलाय। कारण सभेला होणारी गर्दी, त्यानंतर त्या ठिकाणी होणारं ट्रॅफिक जाम, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात आलाय। कारण एसपी कॉलेजचं मैदान हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेचा सगळा तामझाम पाहता संपूर्ण पुण्याच्या वाहतुकीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो। ही गोष्ट लक्षात ठेवून थोडंसं बाजूला असलेल्या रेसकोर्सच्या मैदानाची निवड करण्यात आली आहे, जेणेकरून या सभेला येणाऱ्या लोकांच्या गाड्या देखील या मैदानाच्या आजूबाजूला पार्क करता येतील। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।